समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर सुर्वेमळा बांबवडे तालुका पलूस येथील शेळीपालन शेडमधून 16 शेळ्या बोकडांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या चोरीत अंदाजे 1,15,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी फिर्यादी रशीद बाबूभाई फकीर यांनी पलूस पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धुलीवंदन सणामुळे बाजारात मटणाची मागणी वाढत असल्याने विक्रीच्या उद्देशाने चोरी करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान फिर्यादी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव येथील आठवडी जनावरांच्या बाजारात स्वतः जाऊन पाहणी केली असता चोरीस गेलेल्या 16 शेळ्या बोकडांपैकी 10 शेळ्या बोकडे विक्रीसाठी आणल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित व्यक्तींना विचारणा करताच त्यांनी पळ काढला. फिर्यादी यांनी तत्परता दाखवत त्या 10 शेळ्या ताब्यात घेऊन पुन्हा सुर्वेमळा येथे आणल्या व पोलिसांना माहिती दिली. फिर्यादीच्या कार्यतत्परता व समयसूचकतेमुळे चोरीतील 16 पैकी 10 शेळ्या परत मिळाल्या असून उर्वरित शेळ्या बोकडांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. घटनेचा पुढील तपास पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रुपाली कुरणे करीत आहेत. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.